अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होणार। दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार। एसटी कामगारांचा महागाई भत्ता 46% वरून 53% आणला जाणार। एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा। महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री 8च्या आधी संपणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। महिलांवर वाढते अत्याचार लक्षात घेता हे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य। रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह 9 जणांची निर्दोष मुक्तता। कांदा निर्यात बंदी हटवण्यासंदर्भात निफाडमध्ये केलं होतं आंदोलन। पुरंदरमध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली। ग्रामस्थांनी आपल्या समस्या सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या। राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाई। 11 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार नव्या पुतळ्याचं अनावरण। त्र्यंबकेश्वर देवस्थानचं विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता। मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा, पुरातत्व खात्याची मागणी। शेत आणि पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण काढताना पोलीस बंदोबस्त मिळणार। पाणंद रस्ते विकास मोहिमेला वेगाने देण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांनाही दिलासा। भंडारा जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाची हजेरी। सलग 9व्या दिवशी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान। कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट। उत्पादनात घट होण्याचीही शक्यता। बीडच्या आष्टी तालुक्यात अवकाळीचा कहर। गारपीटही झाल्यानं कांदा आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान। परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रेही उडाले। नागरिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसासह गारपीट। नरडाणा, मांदुर्णे, कळवाडी या गावांसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा। गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट। अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात तारांबळ उडाली। शेतीतील पिकांचंही मोठं नुकसान। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली। 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित। आमदार संदीप क्षीरसागरांकडून जलवाहिनीची पाहणी। 8 दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचं दिलं आश्वासन। यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर। सातत्यानं होणाऱ्या तापमान वाढीमुळे आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाचीही स्थापना। नाशिकच्या येवल्यात धानोरे शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये लागली आग। आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक। घटनेमुळे नगर मनमाड मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प। साताऱ्याच्या कोरेगावमधील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंदकेसरी बैलगाडा शर्यत। स्वराज्य आणि जवळा ही बैलजोडी ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी। मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा सहभाग। सांगलीतील म्हैसाळमध्ये गॅस गळती झाल्यानं सिलेंडरचा स्फोट। 3 गंभीर जखमी। घराचे पत्रेही उडाले तर भिंतीही पडल्या। यवतमाळच्या किन्ही गावात युवकावर चाकूनं प्राणघातक हल्ला। ढाब्यावर झालेल्या वादात हल्ला झाल्याची माहिती। सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा ढाबा असल्यानं गुन्हा दडपण्याचा प्रयत्न। नातेवाईकांचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये व्यापार खेळताना मित्रांमध्ये वाद। जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा हाणामारीत मृत्यू। पुण्याच्या शिरूरमधील मांडवगण फराट गावात सराफ दुकानात चोरी। 2 अज्ञात महिलांनी खरेदीच्या बहाण्यानं 32,000 रुपयांचं सोनं लंपास केलं। अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल। नंदुरबारमध्ये बसचा भीषण अपघात। 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती। धुळ्यावरून सुरतच्या दिशेनं जात होती बस। भंडाऱ्याच्या बावनथडी नगरात वाहून गेलेल्या 3 पैकी 2 कामगारांचे मृतदेह सापडले। मात्र 1 जण अद्यापही बेपत्ता असल्यानं शोधकार्य सुरू। तिघही दिल्लीचे असून कामासाठी आल्याची माहिती।
अमरावतीच्या नांदगावमध्ये ठाकरेंच्या सेनेचा घागर मोर्चा. नांदगाव खंडेश्वर शहरात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.